तर तुम्ही आपल्या गटामध्ये हा प्रचार दौरा करत असताना इथल्या नागरिकांनी तुम्हाला इथल्या गटातील काही समस्या सांगितल्या असतील किंवा ज्या समस्या तुम्हाला दिसल्या असतील त्याच्याबद्दल काय सांगू शकता तुम्ही? मागील 4 दिवसापासून आम्ही संपूर्ण मतदारसंघामध्ये प्रचार दौरे करत आहोत. निवडणुकीसाठी मत मागण्यासाठी आम्ही फिरत आहोत. पण सदर गावामध्ये फिरत असताना ते रस्त्याची, त्यांच्या पिण्याच्या पाण्याची आणि मूलभूत ज्या गरजा आहेत त्यांची अत्यंत दयनीय अवस्था मला या ठिकाणी दिसून आली. हे जे कोणी आतापर्यंत लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहेत, अशा लोकप्रतिनिधींनी गावामध्ये येणं गरजेचं असतं. पण असे लोकप्रतिनिधी एकदा निवडणूक झाली की परत ते गावात येत नाहीत. परंतु आज लोकप्रतिनिधींचं काम आहे की गावामधील मूलभूत सुविधा आहेत त्या कशा पद्धतीने ग्रामीण भागातल्या लोकांना देता येतील यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. त्यात रस्त्याच्या समस्या आहेत, सार्वजनिक घरकुलाच्या लोकांच्या समस्या आहेत, शौचालयाच्या समस्या आहेत, विजेच्या समस्या आहेत, पाणी प्रश्नाच्या समस्या आहेत. शासन भरपूर मोठ्या पाणी पुरवठ्याची योजना बऱ्याच ठिकाणी राबवतो, परंतु ठेकेदार काय करतात की काम न करतात बऱ्याच ठिकाणी अर्धवट कामं ठेवून पैसे काढतात, पैसे कमवतात, लोकांचं त्यांना काही देणं घेणं नसतं. परंतु जे स्थानिक स्वराज्य संस्थेला आमच्यासारखे उमेदवार उभारलेले आहेत यांचं मुख्य हेतू, मुख्य ध्येय धोरण हे असणार आहे की ह्या योजना ग्रामीण भागामध्ये व्यवस्थित राबवून जास्तीत जास्त गटाचा विकास कशा पद्धतीने करता येईल याच्यावर आमचा भर असणार आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून मतदारांना मी एवढंच सांगू इच्छितो, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. याच मुद्द्याला धरून मी बोलतोय, आपण जे उमेदवार निवडून देतात ते उमेदवार पुढारी नसून, नेते नसून ते कार्यकर्ते असतात. अशा कार्यकर्त्यांना जनतेने निवडून दिलं पाहिजे. आज राजकारणाची परिस्थिती अत्यंत दयनीय झालेली आहे. आज सकाळी असलेला माणूस संध्याकाळी कुठल्या पक्षात जातो याचा काही नियम राहिलेला नाही आहे. जे पिढ्यानपिढ्या आज राजकारणामध्ये आहेत त्यांना वाटतंय की पक्ष बदलून कायम आपल्या घरामध्येच सत्ता राहिली पाहिजे. असे लोक काम करत नाही जनतेचे. आम्ही शिंदे सेनेमार्फत आज या निवडणुकीसाठी तयारी केली होती, पण दुर्दैवाने तिकीट न मिळाल्यामुळे आम्ही यशवंत सेनेतून या ठिकाणी मंगळूर गटातून फॉर्म भरलेला आहे. आम्ही काम करणारे आणि सर्व जनतेसाठी सदैव तत्पर राहणारे उमेदवार आहोत. आणि त्यासाठी माझी मतदारांना एवढीच विनंती आहे की कुठल्याही भूलथापाला बळी न पडता, आमिषाला बळी न पडता एक चांगला सुसंस्कृत जो आपल्या गरजेला येईल आणि ज्याला आपण हक्काने काम सांगू शकतो अशाच उमेदवाराला आपण या निवडणुकीमध्ये निवडून द्यावं, मतदान करावं.